कळवा आणि नवी मुंबई MIDC परिसरात सकाळी अवजड कंटेनर थेट दुभाजकावर आदळल्याने जुना बेलापूर रोड ते ठाणे शहरापर्यंत तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली। कळवा साकेत ब्रिज जेल रोड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। या कोंडीचा फटका 12वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या 4 विद्यार्थ्यांना बसला। परीक्षा केंद्र गाठण्याआधीच ते कळवा परिसरात अडकले। विद्यार्थ्यांकडून ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईनवर संपर्क साधताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे 4 रायडर्स तत्काळ रवाना झाले। रायडर्सनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे ठाणे व सिडको परिसरातील बेडेकर कॉलेज येथे वेळेत पोहोचवले। या तत्पर कारवाईमुळे परीक्षार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले। वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले। 10वी-12वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर 18 युनिटमध्ये 54 रायडर्स सज्ज ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांनी 7090038866 या व्हॉट्सअॅप क्रमांकासह 8286300300 व 8286400400 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। त्याला रेस्क्यू करण्यात आलेले आहे। काय एकंदरीत झालं होतं, काय सांगता? नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव, कळवा वाहतूक विभाग, ठाणे शहर। आज रोजी नवी मुंबई हद्दीमध्ये MIDC एरियामध्ये कंटेनर पलटी झाल्यामुळे वाहतूक कळवाकडून जी बेलापूरला जाते रस्ता तो वाहतूक कोंडी झाली होती आणि कंटेनरला उचलण्यासाठी जो कालावधी लागला त्या कालावधीमध्ये पाटी साकेत ब्रिज आणि कळवा क्रिक नाका ते जेल रोडपर्यंत वाहतूक अडलेली होती। सर्व अंमलदार इनिशिएटिव्ह घेऊन 8 वाजल्यापासून आम्ही सर्वजण रस्त्यावर होतो। नवी मुंबईचं जे स्टाफ आहे ट्रॅफिक स्टाफ ते सुद्धा घटनास्थळी हजर होते। त्यामध्येच आता 12वीची परीक्षा जी सुरू आहे त्यामध्ये आम्हाला एकूण 4 कॉल आले की त्यांना परीक्षेला जायचं आहे। आम्ही त्या ट्रॅफिक विभागातून अंमलदार त्यांना डिप्यूट करून त्यांना योग्य वेळेत आम्ही परीक्षेच्या ठिकाणी बेडेकर कॉलेज येथे पोहोचवलेलं आहे। आम्ही विद्यार्थ्यांचं या एवढ्या ट्रॅफिकमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये आणि याकरता नेहमी सतर्क आहोत। यामध्ये आमचे PSI आणि बीट मार्शल जे माननीय पोलीस उपायुक्त साहेबांनी जे डेप्यूट केलेली आहेत 4 बीट मार्शल ते कार्यान्वित होते आणि त्यांनी वाहतूक नियमन करीत त्यांनी आपापली कामगिरी चोख बजावलेली आहे। तरी मी त्या अंमलदारांचं सुद्धा अभिनंदन करेन आणि भविष्यातसुद्धा ही आता 10वीची 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, 10वीच्या परीक्षा संपेपर्यंत आम्ही असे बीट मार्शल कार्यान्वित ठेवून ज्या कोणाला जर अडचण आली आणि त्यांना ट्रॅफिकची समस्या असेल तरी आम्ही योग्य ते रूटने त्यांना त्यांच्या परीक्षा ठिकाणी नक्की पोचवू असं मी जनतेलासुद्धा आवाहन करीत आहे। आमच्या नंबरवर हेल्पलाईन नंबरवर त्यांनी संपर्क साधावा आणि ही जी आम्ही जी सुविधा देतो आहे त्याचा लाभ जरूर उठवावा, कोणाचं नुकसान होऊ नये याकरिता ही जे सुरू केलं आहे त्याला प्रतिसाद द्यावा ही विनंती।